आज नवीन घरात ना सर्व झाडांची जागा सेट करू आणि जे काही माझे प्लांट्स आहेत ना ते जिथल्या तिथे ठेवून देऊ। नमस्कार मंडळी, कसे आज सर्व? तर गॅलरीमध्ये तुम्ही बघू शकता मी सर्व झाडं आणले आणि गॅलरीत ठेवून दिले होते आणि त्याचा फायदा पण झाला, कारण ना थोडे दिवस त्याला ऊन भेटलं आणि त्यामुळे झाडांना खूप छान फुलले होते। जे झाडं सुकायला आले होते त्याला पण मस्त पानं वगैरे आले होते आणि मग मी अगोदर मोठे मोठे झाडं ना सोफ्याच्या साईडला वगैरे ठेवून दिले आणि ना एवढं भारी वाटत होतं। घर आधीच्या पेक्षा खूपच जास्त छान आणि फ्रेश वाटत होतं। झाडामुळे ना एकदम वेगळाच लुक आला होता आणि हे मनी प्लांट ठेवताना तर ना मला वाटलं आता माझ्या हातातून पडतं की काय। त्यानंतर चायना डॉल ना इथे बेसिन जवळ ठेवली होती आणि एवढी सुंदर दिसत होती ना, ते सुद्धा फुटलंय। त्यानंतर हा मनी प्लांट मी गॅलरी मध्येच ठेवायचं ठरवलं। मोठावाला जो आहे ना तो मध्येच ठेवला सोफ्याच्या दोन्ही सोफ्यांच्या मध्ये। आणि ना हा मनी प्लांट जुन्या घरी असताना ना खूप जास्त सुकला होता, पण इथे आल्यानंतर एवढा जास्त फुलला, कोरफड पण एवढी छान आलीये, त्यामुळे एवढं भारी वाटते मला। माझे सर्व झाडं खूप छान झाले आणि मध्येच मला बोटाला लागलं सुद्धा। नंतर मग बाथरूम वगैरे तिथला पण सेटअप करून घेतला आणि इथे ना 2 वॉशरूम आहेत, सो दोन्हीकडे मी सर्व काही सेटअप करून घेतला। आणि आज मी फर्स्ट टाइम हे घर ना पुसून घेणार होते। झाडून वगैरे घेतलं होतं मी 2-3 वेळेस, पण पुसलं नव्हतं, त्यामुळे आज मस्त डीप क्लिनिंग करून घेतली। त्यानंतर माझं फूड प्रोसेसर, त्याचं मला आज फर्स्ट टाइम यूज करून बघायचं होतं, तर पीठ वगैरे टाकलं आणि इथं पण मला लागलं, म्हणजे आजचा दिवस ना मला लागण्या करण्यातच गेला। तर यामध्ये मस्त 1 मिनिटामध्ये ना पूर्ण पीठ मळून वगैरे रेडी होतं, त्यामुळे एवढं माझं काम आता सोपं झालंय ना। तर चला मग भेटते तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये।